अनेक शाळांना भेट दिली, मी काल पण भेट दिली. राजेश कोगदे म्हणून आहेत. हां, तेच ना, मग कोगदे ते खामगाव तालुक्यातच येतात. ते चांगला शिक्षक आहे. हो, नाविन्यपूर्ण उपक्रम असं वेगवेगळे. सर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण गट शिक्षण अधिकाऱ्याची किती पदं जी आहेत ती मंजूर आहेत आणि सध्या पूर्णवेळ किंवा मग परमनंट गट शिक्षण अधिकारी किती ठिकाणी आहेत? सर, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 13 गट आहेत, म्हणजे 13 तालुके आहेत आणि 13 तालुक्यांपैकी 2 ठिकाणी गट शिक्षणाधिकारी नियमित कार्यरत आहेत. 11 ठिकाणची पदं रिक्त आहेत. आपण या 11 ठिकाणी त्या तालुक्यातले शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात प्रभार दिलेला आहे किंवा ज्या ठिकाणी शिक्षण विस्तार अधिकारीचं पद कार्यरत नाही त्या ठिकाणी पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी किंवा कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याकडे आपण पदभार दिलेला आहे. मात्र या सगळ्या लोकांकडून जाणीवपूर्वक चांगलं काम करून घेण्यासाठी त्यांचं समुपदेशन करणे, त्यांना शासनाच्या योजना समजावून सांगणे या प्रकारचं कामकाज करून घेतलं जातं. तसंच माननीय आयुक्त शिक्षण कार्यालयाकडे जिल्ह्यातल्या रिक्त पदांची संख्या कळवण्यात आलेली आहे आणि ही रिक्त पदांच्या संख्येनुसार माननीय आयुक्त महोदयांनी वेळोवेळी होणाऱ्या राज्यस्तरीय विषयांमध्ये याची दखल घेतलेली आहे आणि लवकरच या रिक्त पदांच्या संदर्भामध्ये माननीय आयुक्त कार्यालयामार्फत आणि माननीय शासनामार्फत उचित कार्यवाही केली जाईल आणि ही रिक्त पदे तात्काळ भरली जातील यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरू आहे.